बजाज म्हणजे वाहन व इतर क्षेत्रात नावाजलेलं नाव आहे। मात्र बजाजच्या विक्रीला सांगली जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळूनही बजाज वाहन विक्री पश्चात सेवा व्यवस्थित नसल्यानं सध्या तरी बजाज मिरज सारख्या शहरात बादशहाच्या नावानं बजाज बदनाम होत असल्याचं चित्र दिसत आहे। बजाज वाहनांची खरेदी गेल्या अनेक पिढ्यांपासून ग्राहक करत आलेत, त्यामुळे बजाजच्या वाहनांवर लोकांचा विश्वास आहे। मात्र बजाज कंपनीनं आपली डीलरशिप देताना कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची याचा सारासार विचार न केल्यानं ग्राहकांना कशा पद्धतीनं मनस्ताप सहन करावा लागतो याची प्रचिती सध्या मिरज शहरात येत आहे। मिरज शहरात असलेल्या बादशाह बजाज या फ्रँचायझीमुळे नागरिकांना प्रचंड नरक यातना सहन कराव्या लागतात। या ठिकाणी व्यवस्थापन तसेच कामगार आदी व्यवस्था ठीक नसल्यानं सारा भोंगळ कारभार सुरू आहे। एकाच दिवशी वाहनधारकांना त्यांचे वाहन किरकोळ काम असल्यानंतरही मिळणं अपेक्षित असताना त्यासाठी महिना 2 महिने वाट पाहावं लागणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। त्यामुळे मिरज शहरात बादशहानं बजाजला बदनाम केल्याची माहिती आहे। त्यामुळे बजाजच्या फ्रँचायझीमुळे बदलून त्यांनी कुणाकडे तरी द्यावी अशी मागणी होतीये। कारण मिरजेतील बजाजच्या फ्रँचायझीमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत। कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्याशिवाय काही ग्राहकांकडून कर्मचारी परस्पर पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करता बजाज कंपनीनं मिरज शहराच्या बाबतीत तरी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण बजाजचे दुचाकी वाहनधारक प्रचंड अस्वस्थ झालेत। नवीन वाहनांमुळे दुचाकी स्वारांना अन्य ठिकाणी वाहन दुरुस्तीचा पर्याय नसल्यानं बजाजनं मिरजेत योग्य ती व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा वाहनधारकांनी दिला आहे।